मांसाहारी दूध म्हणजे काय? अमेरिकेला ते भारतात का विकायचंय जाणून घेऊयात. अमेरिकेला भारतातील दुग्ध उद्योगात प्रवेश करायचा आहे. याचे कारण म्हणजे मांसाहारी दूध. भारतीय लोकसंख्येचा मोठा भाग शाकाहारी आहे. त्यामुळे मांसाहारी दुधाबद्दल प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. आता मांसाहारी दूध म्हणजे काय हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. तर गायी आणि दुग्धजन्य प्राण्यांना मांस किंवा रक्त दिले जाते. त्यापासून मिळणाऱ्या दुधाला मांसाहारी दूध म्हणतात. मांसाहारी आहार देण्याचा उद्देश गायींचे वजन वाढवणे आहे. यासाठी त्यांना डुक्कर, कोंबडी, मासे, घोडा, मांजर आणि कुत्र्याचे मांस दिले जाते. भारतात आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढते. फिटनेस, बॉडी बिल्डिंग, सौंदर्य आणि क्रीडा क्षेत्रात पूरक दुधाची मागणी वाढते. अशा परिस्थितीत भारतात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणे म्हणजे अमेरिकेसाठी एक नवीन बाजारपेठ निर्माण करण्यासारखे आहे. अहवालानुसार या करारामुळे 2030 पर्यंत भारताला 500 अब्ज डॉलर्सचा फायदा होऊ शकतो. मात्र आतापर्यंत सरकारने याबद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही. तर तुम्हाला काय वाटतं, अमेरिकेने भारतात दुग्ध उद्योगात प्रवेश करावा का? कमेंटमध्ये नक्की सांगा.